नमस्कार सगळ्यांना, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. हे बघा, आज मी गुलाबजाम बनवणार आहे. खव्याचा आहे, खवा अर्धा किलो आहे. त्याच्यामध्ये सोडा वगैरे काही टाकायची गरज नाही. पाकिटचे असले तर टाकू शकतो आपण. आता ऑलरेडी चांगला बरेच खवा आहे, त्यासाठी आपण काही टाकणार नाही. पोळी करून घ्यायची मी अशी करून घेते सर्व आणि नंतर तळते. गॅस चालू करून गॅसवरती कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये तेल टाकते मी. आता कोरडी झालेली आहे कढई. झालेली आहेत माझी. आता मी तळायला घेणार आहे. पाक करायला पाणी ठेवले आहे उकळायला. त्यामध्ये साखर टाकणार आहे. तेल टाकते. पातळ आहे, थोडंस आणखी व्हायला गरज आहे. हे बघा, आपला पाक रेडी झालेला आहे. त्यामध्ये मी विलायची पावडर टाकून घेते. जामुनला पाक असा पातळच पाहिजे, जास्त घट्ट याची गरज नसते. जामुनसाठी पातळ पाक असला तरच छान लागते. पाकामध्ये गुलाबजाम टाकलेले आहेत. आता हे मुरायला ठेवते. सगळे चांगले असे मुरले की मस्त लागतात. खव्याचे आहेत, एकदम नाजूक झालेले आहेत. थोडा वेळ भिजायला लागते. याला भिजण्यासाठी ठेवून देते मी. हे बघा, आपले जामुन तयार आहेत खाण्यासाठी. मस्त रेडी आहेत. हे बघू शकते, कारण हे मोडतात, कारण अक्कड खव्याचे आहेत ना, मस्त नाजूक झालेले आहेत. जिभेवर ठेवताच असं